डॉलरच्या तुलनेमध्येच आपण रुपया का नेहमी असं बघतो? आणि डॉलरचा भाव नेमका ठरतो कसा? डॉलरचं डेप्रिसिएशनचं मेन कारण काय आहे? डॉलरची मागणी आणि डॉलरचा पुरवठा. आयात आणि निर्यात. आत्ताचं जे काही टेन्शन आहे अमेरिका आणि चीनमध्ये, अमेरिका आणि भारत आहे. 90 पर्यंत आपण कधी पोहोचलो नव्हतो. डॉलर स्ट्रॉंग होत चाललाय. त्याचं कारण असं आहे की पर्यायी करन्सी आपण आणावी का? फक्त जरी मोडीत काढली पाहिजे. होऊ नये अशीच आपली इच्छा आहे. डॉलरचं जे मार्केट आहे ते मला वाटतं आपणच त्याचं वाढवलेलं आहे. याचा फायदा आणि तोटा दोन्ही आहेत. आज भारताकडे किती फॉरेन एक्सचेंज आहे? ती अर्थव्यवस्था मजबूत आहे. भारत आणि अमेरिकेचे संबंध दृढ होतील आणि व्हावे लागतील. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मुद्द्यावर बोलवा हा आपला मुलाखतीचा जो विशेष कार्यक्रम आहे, यामध्ये आज आपण वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. विषय सगळ्यांच्या मध्ये जो चर्चा आहे सध्या, की अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची जी पडझड सुरू आहे, ती गेले काही वर्ष सातत्यानं होते. पण आता ही पडझड होऊन रुपया हा 90च्या पार झालेला आहे. हे का झालं? कशामुळे झालं? ह्याला कारण काय? डॉलरच्या तुलनेमध्येच आपण रुपया का नेहमी असं बघतो? काय कारण असेल? पण याचे फायदे, तोटे नेमके काय आहेत? कशामुळे हे होत असतं? याचे परिणाम काय? हे सगळं आपण समजून घेणार आहे. आणि आपल्या सोबत अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडखे सर, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज. थँक्यू. नेमकं काय असं सहसंबंध आहे डॉलर सोबत? म्हणजे कशामुळं हा 90 पार आता गेला आणि ही परिस्थिती का आपल्यावरती उडवली? मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना आपण थोडंसं सोपं करून सांगूया, कारण हा विषय थोडा किचकट विषय आहे. नेमका हा एक्सचेंज रेट जो आहे, की रुपया आणि डॉलरचा भाव नेमका ठरतो कसा? किंवा काय जगभर चाललंय? जगातल्या व्यापाराचे काय सध्या सिच्युएशन आहे? हे सगळ्याचं आपण एक बॅकग्राऊंड आपण प्रेक्षकांना देऊया. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे, की एक्सचेंज रेटचे 2 प्रकार असतात. एक असतो फिक्स, की जो अमुक एवढे रुपये आणि एवढा डॉलर असं फिक्स केलेलं असतं. पण आता जगभर जवळ-जवळ 1973चं ब्रिटन वूड सिस्टम जी होती ती कोलॅप्स झाल्यानंतर आता सगळीकडे फ्लोटिंग एक्सचेंज रेट आहे. म्हणजे फिक्स बरं. आता नाहीच आहे कुठे. तर फ्लोटिंग एक्सचेंज रेट आहे. म्हणजे फ्लोटिंग म्हणजे दररोज बदलतो. दररोज बदलतो. म्हणजे जसं आपलं आता व्याजदर फ्लोटिंग आहेत किंवा करन्सीचे दर फ्लोटिंग ते रेग्युलरली अप अँड डाउन्स होतात. म्हणजे त्याचं ट्रेडिंग जितकं होईल त्या ट्रेडिंगप्रमाणे त्याचा व्हॅल्यू चेंज होतो. आता नेमकं हा एक्सचेंज रेट ठरतो कसा? हा मुद्दा आहे. तर त्याच्या अगोदर आपण थोडं इतिहासात जाऊया, की 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला आपला जो रुपयाचा एक्सचेंज रेट होता, म्हणजे डॉलरच्या तुलनेत, तो म्हणजे ₹4 ला $1 असा अच्छा. मिळायचा. म्हणजे आपण आता करन्सीला आपण एका वस्तूचं रूप देऊया. असं समजूया, की ही एक वस्तू आहे. डॉलर एक वस्तू आहे आणि रुपया एक वस्तू आहे. ह्यांची बाजारातली मागणी आणि बाजारातला पुरवठा. ह्या 2 फोर्सेस आहेत. हे 2 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे दोन्हीच्या इंटरॅक्शननी त्यांचा एक्सचेंज रेट ठरतो. तर बरं. असा एक्सचेंज रेट 1947ला ज्यावेळेस ठरला, त्यावेळेला तो ₹4 ला $1 अशी परिस्थिती होती. जी आज आपली ₹90 ला ₹90 हो ना, अधिक आहे. $1 आहे. मग याच्या उलट पण आपण करू शकतो, की एका डॉलरमध्ये किती रुपये आहे? तर एका डॉलरमध्ये ₹90 आज अ, बाहेरच्या व्यक्तीने जेव्हा इंडियात येऊन जर एक्सचेंज केलं, तर त्याला एका डॉलरमध्ये ₹90 मिळतील आणि ₹90 तो इथे खर्च करू शकेल. इतकं सरळ आणि साधं आहे. आता नेमका हा ठरतो कसा? तर 2 भाग आहेत. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे, की डॉलरची मागणी आणि डॉलरचा पुरवठा किंवा रुपयाची मागणी आणि रुपयाचा पुरवठा. आता ह्या 4 गोष्टी आहेत. हं. आता ह्या 4 गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या असेल, तर रुपयाची मागणी वाढताना तुमचे वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. समजा बेसिकली काय आहे, तर आपलं गेट काय आहे? गेट हे आहे, की आपला जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. प्रत्येक देश आपला आंतरराष्ट्रीय व्यापार हे त्याचं बाहेरच्या देशासोबतचं गेट आहे बेसिकली. बरोबर. त्या गेटमधून काय जातंय, काय येतंय? असं आपण एक सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करूया. म्हणजे कोणत्या वस्तू आणि सेवा आपण बाहेर देतो, कोणत्या वस्तू आणि सेवा आपण आत घेतो. आयात करतो. आयात करतो. बरोबर आहे. म्हणजे आयात आणि निर्यात, वस्तू आणि सेवांची आयात-निर्यात हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे. दुसरा महत्त्वाचा घटक काय आहे, की आपण आपल्या देशातील लोकं बाहेर जाऊन किती गुंतवणूक करतात किंवा बाहेरचे लोकं आपल्या देशात किती गुंतवणूक करतात. त्याच्यानुसार सुद्धा डॉलरची मागणी आणि रुपयाची मागणी ठरते. बरोबर. आता आता सध्याची परिस्थिती अशी आहे, की भारताचा जो व्यापार आहे अमेरिकेसोबतचा, हा व्यापार मात्र चांगला आहे. म्हणजे बेसिकली काय तर अमेरिकेच्या वतीने तुटीचा तो आहे.
बेसिकली डेप्रिसिएशन म्हणजे काय, तर डॉलरच्या तुलनेत किंवा अवमूल्यन, कुठल्याही रुपयाचं अवमूल्यन. अवमूल्यन कुठल्याही देशाच्या करन्सीच्या तुलनेत आपल्या देशाचं जी काही करन्सी त्याचं अवमूल्यन होणं. त्याचे दोन प्रकार आहेत. ॲप्रिसिएशन, डेप्रिसिएशन जसं आहे तसं डिव्हॅल्युएशन आणि रिव्हॅल्युएशन. 1991 ला जेव्हा आपण लिबरलायझेशन स्वीकारलं, ज्यावेळेस आपण हे सगळं जी काही उदारीकरणाची जी काही प्रक्रिया ती स्वीकारली, त्यावेळेला भारत सरकारने रुपयाचं अवमूल्यन करून घेतलं होतं. म्हणजे अवमूल्यन करता सुद्धा येतं. त्याला डिव्हॅल्युएशन म्हणतो आपण. तर डिव्हॅल्युएशन का केलं जातं वगैरे, वगैरे हे सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगूया. पण त्या अगोदर करंट जे काय आहे ती सिच्युएशन ही आहे, की आत्ताचं जो काही ट्रेड टेन्शन आहे अमेरिका आणि चीनमध्ये, अमेरिका आणि भारत आहे किंवा जगभर जे चाललेले सध्या युद्ध आहेत. बरोबर. इस्रायल असेल, रशिया आणि युक्रेन असेल. युक्रेनमधलं. ह्या सगळ्यामुळे जी अनिश्चितता तयार झाली आहे, त्यामुळे जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे ट्रेडर्स आहेत करन्सीमधले त्यांचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप सेन्सिटिव्ह असतो आणि स्पेक्युलेटिव्ह असतो. म्हणजे थोडंसं काही झालं की लगेचच त्याच्यावर परिणाम होतो. आता इमिजिएटली सांगायचं म्हटलं तर जर भारतात कुठली एखादी घटना घडली, एक आर्थिक घटना घडली, तर एक तर फॉरेन इन्व्हेस्टर्स पैसे टाकतात किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट काढून घेतात. जेव्हा ते फॉरेन इन्व्हेस्टमेंट काढून घेतात, त्यावेळेला ते ॲक्चुअली रुपयाला डॉलरमध्ये कन्व्हर्ट करतात. म्हणजे बेसिकली काय, तर डॉलरची मागणी वाढते. त्यावेळेला रुपयाचं अवमूल्यन होतं. रुपया डेप्रिशिएट होतो. म्हणजे साधारणतः ही प्रक्रिया आहे. अवमूल्यन कसं होतं किंवा त्याचा काय परिणाम व्हायला पाहिजेत किंवा कसा होऊ शकतो. आत्ताची कोणती कारण आहेत, म्हणजे आता का रुपया इतका पडलाय? हां, रुपया पडला असं म्हणता येणार नाही. ही प्रक्रिया आहे. रुपया इतका पडलेलाच नाहीये. ॲक्चुअली तुम्ही जर थोडंसं इतिहासात गेलात, तर रुपया पडत चाललाय, पडला नाहीये. आज महत्त्वाचा का दिवस आहे? कारण 88 समजा 90 असा जो एक्सचेंज रेट होता, तो आता म्हणजे जवळ-जवळ 89 90च्या वरती गेला. 90च्या वरती गेला. म्हणजे ही एक मार्क आहे, की आतापर्यंत 90 पर्यंत आपण कधी पोहोचलो नव्हतो. म्हणजे रुपयाचं डेप्रिसिएशन वाढत चाललंय. म्हणजे रुपया अजून जास्त पतला होत चाललाय त्या भाषेत, म्हणजे अगदी लोकांच्या भाषेत, की रुपया अजून डिप्लेट होत चाललाय. त्याचं कारण काय? तर सध्या जगभर जी अनिश्चितता आहे, ती अनिश्चितता याच्यामुळे अशी आहे, जे काही अमेरिका आणि भारताचे टेन्शन आहे, म्हणजे अमेरिका, भारत यांच्यातली जी ट्रेड डील फेल झाली आहे, त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं, की याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि त्याच्यामुळे त्यांनी इन्व्हेस्टमेंट काढायला सुरुवात केली आहे. तर हे सगळे त्याच्यातले मुख्य कारण आहे सध्याचे. ते असा अर्थ समजायचा का की डॉलर स्ट्रॉंग होत चाललाय? डेफिनेटली डॉलर स्ट्राँग होत चाललाय. त्याचं कारण असं आहे, की डॉलरची जी काही सायकल आहे, त्यामध्ये डॉलर ही एक जागतिक करन्सी आहे. म्हणजे खरं तर आपला फक्त डॉलर, डॉलर का बोलतोय आपण? डॉलर एवढा मोठा का केलाय आपण? बरोबर. खरं तर रुपया, रुपया का म्हणत नाही आपण? किंवा आता चीनची करन्सी आहे रेनमिनबी, त्याच्याबद्दल का आपण बोलत नाही किंवा युरोबद्दल आपण बोलत नाहीये किंवा पाऊंडबद्दल आपण बोलत नाही डॉलर. कारण डॉलर ही एक जागतिक करन्सी झाली आणि सगळा ट्रेड जो चाललाय हा डॉलरच्या टर्म्समध्येच मोजला जातो आणि डॉलरच्या टर्म्समध्ये एक्सचेंज होतो. आणि त्यामुळे कदाचित हे डॉलरचं जे मार्केट आहे, ते मला वाटतं आपणच त्याचं वाढवलेलं आहे. आणि त्याला शह देण्याच्या दृष्टीने सुद्धा जगभर प्रयत्न चालू आहेत. जसं आता ब्रिक्स कंट्रीज आहेत. म्हणजे ब्रिक्स कंट्रीजमध्ये कोण आहेत? तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ह्या कंट्रीजनी आता एक पर्यायी करन्सी आपण आणावी का? किंवा आणली पाहिजे का? याच्यावर चर्चा सुरू केली आहे. कारण काय, की आपला सगळा ट्रेड जर आपण डॉलरमध्येच करायचा, तर तुमच्या ज्या करन्सीचं डिव्हॅल्युएशन आहे, याची कॉस्ट त्या देशांवर पडते. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ आपला रुपया आज डेप्रिशिएट झाला. याचा फायदा आणि तोटा दोन्ही आहेत. पण त्याचे जे तोटे आहेत, ते हे भारतावरच होणार. ह्याच्या बाहेर ते कोणाला तोटे होणार नाहीयेत. कारण ती करन्सी इंडियात वापरली जाते. बरोबर आहे. आपली करन्सी आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या देशावर होणार आहे. तसं ब्रिक्स कंट्रीजनी ठरवलं, की ह्या ज्या डॉलरची जी काही हे आहे बेसिकली मक्तेदारी आहे, ती मक्तेदारी मोडीत काढली पाहिजे. आणि ती मोडीत काढण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न चालू केले. कदाचित ते एक कारण असावं, की अमेरिका आता ह्या सगळ्या कंट्रीजकडे वेगळ्या दृष्टीने पाहते. त्याच्यामध्ये लीडमध्ये चायना आहे. नंतर आपण आहोत आणि त्यानंतर ब्राझील आहे. तर ह्या तीनही कंट्री अमेरिकेच्या दृष्टीने जर तुम्ही आमच्या याला पर्याय द्यायचा प्रयत्न केला, तर आम्ही तुम्हाला व्यापारामध्ये इकडे किंवा कशामध्ये तुम्हाला सहकार्य आम्ही करणार नाहीयेत आणि त्याचाच परिणाम तुम्ही H-1B व्हिसामध्ये बघाल, त्याचाच परिणाम तुम्ही टॅरिफ वाढवण्यावर. रेसिप्रोकल टॅरिफ असेल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या सगळा जिओ पॉलिटिक्सचा भाग आहे. खरं तर तो अर्थशास्त्राचा भाग कमी आहे आणि जिओ पॉलिटिक्सचा भाग जास्त आहे. मला सांगा, आता तुम्ही मगाशी 90-91चा उल्लेख केला. त्यावेळी पण आपण म्हणजे सोनं गहाण ठेवलं जागतिक बँकेकडे आणि रुपयाचं अवमूल्यन आपण करून घेतलं होतं, कारण आपली अर्थव्यवस्था आपल्याला जगवायची होती. कारण त्यावेळेस आपण गटांगळ्या खात होतो. असं सगळं त्या त्या संबंधातलं वर्णन आहे. बरं.
आत्ताची परिस्थिती तशीच आहे का? नाही, नाही, अजिबात नाही. 2 परिस्थिती कंप्लीट वेगळ्या आहेत. हे बघा 91 ला आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो आहे, तो खूप कमी होता. कमी म्हणजे काही महिने पुरेल एवढा असतो. आता हे आपल्या सामान्य प्रेक्षकांना कळणार नाही. याचा अर्थ काय होतो नेमका? अर्थ आहे सोप्या भाषेत, की आपल्याकडे किती फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे, याच्यानुसार आपण ज्या वस्तू आयात करतो, ह्याचं बिल आपल्याला द्यावं लागतं. साधारण एक एक्स अमाउंटचं बिल आपल्याला आपण ज्या वस्तू आयात केल्या ते डॉलरमध्ये द्यावं लागतं किंवा फॉरेन एक्सचेंजमध्ये द्यावं लागतं. त्यामुळे आपल्याकडे रिझर्व्ह बँकेकडे फॉरेन एक्सचेंज असणं गरजेचं असतं. ते जर आपल्याकडं नसेल, जसं आज पाकिस्तानची सिच्युएशन आहे, की पाकिस्तानकडे काही महिने पुरेल एवढंच फॉरेन एक्सचेंज आहे. म्हणजे ते बाहेरच्या वस्तू आयात करू शकणार नाहीत. हम्म. उदाहरणार्थ ऑइल आहे. तुम्ही ऑइल इम्पोर्ट करताय. साधारण 90% ऑइल आपण बाहेरनं इम्पोर्ट करतो. मग त्याचं बिल जर आपण दिलं नाही, तर ते आपल्याला मिळणार नाही आणि ते ऑइल जर मिळालं नाही, तर पूर्ण इकॉनॉमी तुमची डबघाईस येऊ शकते. त्यामुळे फॉरेन एक्सचेंज असणं गरजेचं आहे तुमच्याकडे. आज भारताकडे किती फॉरेन एक्सचेंज आहे? रिझर्व्ह किती आहे? तर आपल्याकडे साधारणतः 700 बिलियन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपल्याकडे आहे. 91 ला काय होतं? 91 ला साधारण 4 महिने, 6 महिने पुरेल एवढंच फॉरेन एक्सचेंज होतं. बरं. आज मात्र आपण एक काही वर्ष आपण याच्यावरती काढू शकतो. त्यामुळे सिच्युएशन 2 वेगळ्या-वेगळ्या आहेत कंप्लीटली. पण डेफिनेटली आपल्याला याच्यावरती विचार करायला पाहिजे. कारण रुपया जितका जास्त डेप्रिशिएट होईल, तितका रुपयाच्या आणि विशेषतः भारतीय अर्थव्यवस्थेवरचा लोकांचा जो काही विश्वास आहे, जी ट्रस्ट आहे, ती थोडी कमी झाल्याची जाणवेल आपल्याला. तुम्ही वारंवार त्या 2 गोष्टीचा उल्लेख केला, की तोटे काय असू शकतात, फायदा काय होऊ शकतो. पण थोडं मला डिटेलमध्ये तुमच्याकडून त्याची उत्तरं हवी आहेत. म्हणजे आपण बघायला गेलं तर डॉलरच्या तुलनेत जर रुपया जर पडला, तर पहिला फटका जो दिसतो साधारणपणे, जे पर्यटनासाठी तिकडे जाणार आहेत किंवा शिक्षण घेण्यासाठी मुलं जातात, त्यांच्या सगळ्या गणितामध्ये ती बिघडून जाऊ शकतात. पण याबरोबरच अशा अनेक काही गोष्टी असू शकतील, की ज्या अधिक सविस्तरानं तुम्ही खरं तर हे सांगू शकता, की नेमके तोटे काय होऊ शकतात आपले? नाही, तुम्ही जे बोललात तेच अगदी खरं आहे. अगदी तुम्ही व्यवस्थित बोललात, की तोटे आणि फायदे 2 भाग आहेत. एक भाग आहे आपण आयात करणाऱ्या वस्तू, सेवा आणि दुसरा भाग आहे आपण निर्यात करणाऱ्या वस्तू आणि सेवा. आता जे आपण निर्यात करतो, ही निर्यात जागतिक बाजारामध्ये जर ती अजून जास्त कॉम्पिटिटिव्ह व्हायला पाहिजे किंवा अजून जास्त स्पर्धात्मक जर व्हायची असेल, तर ती इतर देशांच्या तुलनेमध्ये स्वस्त असणं गरजेची आहे. हं, हं. अगदी पर्यायी वस्तू ज्या उपलब्ध आहे मार्केटमध्ये त्याच्या तुलनेत ही क्वालिटेटिव्हली पण चांगली असली पाहिजेत, पण ती स्वस्तात सुद्धा असली पाहिजेत. तर जेव्हा डेप्रिसिएशन होतं तेव्हा एक्सपोर्ट होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा यांचा बाहेरच्या जगाशी जी काही किंमत आहे, बाहेरच्या जगातली जी किंमत आहे ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे निश्चितच त्यांची मागणी वाढते. त्यांची जितकी मागणी वाढेल तितका आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळत राहतो. मिळत राहणार. म्हणजे जे एक्सपोर्ट ओरिएंटेड बिझनेसेस आहे, आय-टी आहे वगैरे, वगैरे जे मशिनरीज आहे, की जे आपण करतो, हे सगळे एक्सपोर्ट ओरिएंटेड बिझनेसेसला डेफिनिटली त्याचा फायदा याचा जास्त. फायदा होतो. पण तोटा याचा काय आहे? तोटा असा आहे, की आपण जे इम्पोर्ट करतोय, ते इम्पोर्ट मात्र आपल्याला महाग होतं. कारण आपल्याला एका डॉलरसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. बरोबर. उदाहरण आपण आपल्या प्रेक्षकांना देऊया, की समजा असं आहे, की ₹100 ला $1 अशी जर सध्याची परिस्थिती असेल, जी कदाचित होऊ शकेल भविष्यात. होऊ नये अशीच आपली इच्छा आहे. पण जर जी झाली ₹100 $1 अशी जर परिस्थिती असेल आणि आपण एखादी वस्तू जी आता ₹100 ला मिळते आपल्याकडे, ती जर आपण एक्सपोर्ट केली, तर ती बाहेरच्या मार्केटमध्ये एका डॉलरला आहे त्यांना. म्हणजे काय तर त्यांनी ही जर रुपयाच्या तुलनेत जर मोजलं, तर ₹100 ला त्यांना मिळते ती वस्तू. पण जेव्हा रुपया ₹110 वर जाईल समजा एका डॉलरसाठी, तर ₹10 ने आपण आता डेप्रिशिएट झालोय. म्हणजे त्यांना ती वस्तू तेवढ्यातच मिळणार आहे. बरोबर. बाहेरच्या मार्केटमध्ये ₹100 म्हणजे त्यांचे ₹10 वाचणार आहेत. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ही वस्तू स्वस्त झाली आहे. जसं तुम्ही आपले कन्व्हर्सेशन करताना सांगितलं, की इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये जसं स्मार्टफोन्स आहे वगैरे, वगैरे. हे जे आपण एक्सपोर्ट करतोय, हे बाहेरच्या देशामध्ये स्वस्त होत आहेत. कारण डेप्रिसिएशनमुळे त्यांच्याकडे शिल्लकचे पैसे त्यांना मिळत आहेत. शिल्लकचे रुपये त्यांना मिळत आहेत. हं, आणि हं. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने मात्र हा फायद्याचा विषय असतो. परंतु इम्पोर्ट आहे, जसं ऑइल इम्पोर्ट आहे किंवा आपले जे महत्त्वाचे इसेन्शियल इम्पोर्ट्स आहे, या दृष्टीने मात्र आपल्याला जास्तीचे पैसे मोजावे लागतात आणि मोजल्यानंतर त्याचे डायरेक्ट हे इफेक्ट तर आहेच आहे इफेक्ट. पण इनडायरेक्ट इफेक्ट असे आहे, की आपली अंतर्गत महागाई सुद्धा वाढण्याची शक्यता असते. कारण हे इसेन्शियल इम्पोर्ट्स जे आहेत, हे इसेन्शियल इम्पोर्ट्स आपले सगळ्या ठिकाणी वापरले जातात. म्हणजे जसं ट्रान्सपोर्टमध्ये जसं तुम्ही त्या म्हणजे ऑइल असेल. लोकं असं म्हणतात, की बाबा थेट आपल्यावर काय परिणाम होणार आहे म्हणून.
पण हा थेट नाही, पण इनडायरेक्ट शेवटी इनडायरेक्ट परिणाम तुम्हाला होतोच. थेटच आहे परिणाम. म्हणजे बरोबर. जर महागाई वाढली अगदी. तर त्याची झळ तुम्हाला स्वतःलाच बसणार आहे. इव्हन दुसरे आता जे पर्यटक आपले बाहेर गेलेत, त्यांना सुद्धा जास्तीचे पैसे आपल्याला मोजावे लागणार आहेत. तुम्ही जेव्हा डॉलर एक्सचेंज करायला जाल, त्यावेळेस तुम्हाला जास्ती रुपये द्यावे लागणार आहेत. जे विद्यार्थी आपले बाहेर शिक्षण घेत आहेत, हं. असे सगळे आहेत. ह्या सगळ्यांना याचा परिणाम होणारच आहे. आपल्याला जे रेमिटन्सेस मिळतात, म्हणजे बाहेरच्या देशातून जे पैसे येतात, त्याच्यावर सुद्धा परिणाम होणार आहेत. म्हणजे असे काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. त्यामुळे ह्या दोन्हीची तुलना आपल्याला करता येऊ शकेल. परंतु ओव्हरऑल आपलं जे व्यापार आहे, हा तुटीचा व्यापार आहे. त्यामुळे आपल्यावर परिणाम जास्त होणार आहेत. आपला एक्सपोर्ट कमी आहे आणि इम्पोर्ट जास्त आहे. पण ह्या सगळ्या घडामोडीमुळे हं. आपली अर्थव्यवस्था उतरणीला लागेल, की काही दिवस थोडाफार हा मला setback बसेल आणि परत मला असं वाटतं हा टेम्पररी विकास फिनॉमिना आहे. टेम्पररी फिनॉमिना आहे. एक्सचेंज रेटमुळे अर्थव्यवस्थेला डायरेक्ट तसा धोका नसतो. त्याचे 2-3 कारणं आहेत. एक तर आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि जे एकूण मागणी आहे वस्तू आणि सेवांची त्याच्यापैकी 70% मागणी ही आपली घरेलू मागणी आहे. अंतर्गत देशांतर्गत मागणी आहे. फक्त 30% आपण बाहेरच्या देशांवरती डिपेंडंट आहोत. त्यामुळे तसा त्याचा फारसा परिणाम होत नाही. परंतु हे जर कंटिन्युअस फॉल होत राहिला तर त्याचा डायरेक्टपेक्षा इनडायरेक्ट परिणाम खूप होतो. गुंतवणूकदारांवरती परिणाम होतो. ओव्हरऑल इकॉनॉमिक सेंटिमेंट तुमचं बदलतं आणि त्यामुळे जी अर्थव्यवस्था आहे ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी येते त्याच्यावर परिणाम एक्झॅक्टली होऊ शकतो. हां, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील, ते आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत आणि त्यामुळे मग डेफिनेटली रुपया अजून जास्त डेप्रिशिएट होण्याची शक्यता असते. पण असं होईल असं वाटतं सध्याची परिस्थिती. सध्याची परिस्थिती बघता एक चिंतेची गोष्ट हीच वाटते, की जी-एस-टीचे रेट जे कमी केलेत आत्ता, मधल्या काळात जे जी-एस-टी बोनांचा अनाउन्स केला फायनान्स मिनिस्टरनी. हं. त्यानंतरचा दिवाळीचा जो धमाका होता, की दिवाळीमध्ये जी कलेक्शन हे 2,00,000च्या वर गेलं. महिन्याला साधारण 2,00,000 कोटीच्या वर गेलं. आता ते जी कलेक्शन पावणे 2,00,000 कोटीच्या खाली आलंय, या महिन्यात. म्हणजे साधारणतः जो दिवाळीचा पिरियड सोडला तर. बरं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या जी कलेक्शनच्या याच्यामुळे बेसिकली असं दिसतंय की लोकांची मागणी वस्तू आणि सेवांसाठी कमी झाली आहे का? त्याला अजून एक जोड देणारी गोष्ट अशी आहे की जो इंडस्ट्रियल इंडेक्स आहे, तो इंडेक्स सुद्धा बेसिकली हेच दाखवतोय की तुमचं जे मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा इंडस्ट्रियल आउटपुट आहे, हे थोडंसं कमी झालंय. म्हणजे मुळात वस्तू आणि सेवांची निर्मितीच कमी व्हायला लागली आहे. जर तसं झालं तर मग याचा अर्थ असा होतो की बाजारात मागणी कमी झाली आहे का? मग त्याच्यामुळे सगळे जे पुरवठादार आहेत, जे काही वस्तू आणि सेवांची निर्मिती करतात, हे वस्तू आणि सेवा कमी निर्माण करायला लागलेत का? खरं तर हा खूप छोटा विषय आहे, आता 1 महिना 2 महिन्याचा विषय आहे. पण हे जर अजून कंटिन्युअस राहिलं तर कदाचित याचे त्याचे सगळे साइड इफेक्ट मोठे असतात. दिसायला लागतील आपल्याला. कारण त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जातील. अच्छा. त्याचं कारण असंही असू शकतं की आता आपल्या एक्सपोर्टवरती सुद्धा परिणाम यायला सुरुवात झालेली आहे. ओके. आता मला टॅरिफ सांगा, टॅरिफचा तुम्ही तो जो विषय, हं. त्याच विषयाला मी बोलणार होतो. टॅरिफमुळं ही परिस्थिती ओढवली असं वाटतं का? डेफिनेटली टॅरिफचा त्याचा सहभाग आहेच आहे. त्याचं कारण असं आहे, की जेव्हा टॅरिफ लावता तुम्ही, त्यावेळेला तुमचे एक्सपोर्ट्स हे महाग होतात. म्हणजे ही वस्तू हो. जसं मी सांगितलं तुम्हाला, त्याच्यावर 50% जर टॅरिफ लावला, तर जी ₹100 ची वस्तू ती ₹150 ला तिथे होणार आहे. आणि ती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण स्पर्धात्मकता आपली कमी झाली. मग कमी झाल्यानंतर त्याची मागणी कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडनं ज्या वस्तू जायच्या जास्तीच्या त्या आता जाणार नाहीयेत. मग इथेच राहतील. इथे राहतील तर त्याचा उत्पादनावर परिणाम होईल, लोकल उत्पादनावरती किंवा त्याचं उत्पादन कमी होईल. कमी झालं तर कमी उत्पादन म्हणजे कमी रोजगार. अजून रोजगार आपला कमी होईल आणि त्याच्यामुळे कमी रोजगार म्हणजे कमी उत्पन्न अजून खाली. त्यामुळे ओव्हरऑल जी मागणी आहे, ती मागणी घटेल. तर त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर डेफिनेटली परिणाम होईल. पण जसं मी बोललो, की आपली अर्थव्यवस्था ही भक्कम आहे. 70% ती अंतर्गत आहे. आपल्या अंतर्गतच हां आणि 30% बाहेर आहे. त्यामुळे जेवढा लोकांना असं वाटतं, जेव्हा किंवा मीडियामधून जे दाखवलं, तर तेवढा परिणाम होईल असं मला वाटत नाही. ते आता मध्यंतरी एक बातमी आली होती, की ट्रम्प आणि आपले पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये काही डायलॉग झाला होता आणि पुढेही डायलॉग सुरू आहेत टॅरिफच्या संदर्भामध्ये. तर तुम्ही एक अर्थतज्ञ म्हणून कसं बघता याच्याकडे? हे कधीपर्यंत सुधारू शकतात संबंध आपले? मला असं ते वाटतं आता सुधारण्याच्या वाटेवर आहेत का? म्हणजे पहिला हा निश्चित सुधारण्याच्या वाटेवर आहेत आणि भारत-अमेरिकेचे जे संबंध आहेत हे अगदी काही दशकांपासून खूप चांगल्या प्रकारे राहिलेले आहेत. प्रश्न असा आहे की आत्ताचं जे जिओपॉलिटिक्स हा विषय जो आहे, हा खूप जास्त महत्त्वाचा झालेला आहे मागच्या काही वर्षात. खरं तर हे इकॉनॉमिक्स नाहीये. याला मी अर्थशास्त्र म्हणणार नाही. हे राज्यशास्त्र आहे. हे काय म्हणतात त्याला? म्हणजे हे राजकीय सगळ्या हां. गोष्टी चालू आहेत. भूराजकीय अर्थशास्त्र ज्याला म्हणता येईल बरोबर, आपल्याला. बरोबर. तर हे भूराजकीय अर्थशास्त्राचा विषय आहे. जसं की ब्रिक्सचा विषय मी मध्ये बोललो. म्हणजे डॉलरला पर्याय म्हणून लोकं विचार करायला लागले. त्यात भारत
भारताची भूमिका खूप महत्त्वाची आहे. हम्म. भारताने रशियाकडनं जे ऑइल इम्पोर्ट केलंय, स्वस्तात ऑइल इम्पोर्ट केलंय आणि ते सुद्धा अमेरिकेला परवडणारी गोष्ट नाहीये. अमेरिका खरं दुसऱ्या मार्गाने आपल्याला सांगते, की तुम्ही त्याच्यामुळे युक्रेनचं युद्ध तुम्ही स्पॉन्सर करताय. खरं तर युक्रेनचं युद्ध स्पॉन्सर करणं न करणं त्याच्यामध्ये अमेरिकेचा सुद्धा स्वतःचा वाटा आहे. कारण अमेरिका सुद्धा काही प्रमाणात काही गोष्टी रशियाकडनं इम्पोर्ट करते. सगळा युरोप जे काही गॅस आहे युरोपला लागणार तो सुद्धा रशियाकडनं इम्पोर्ट करते. तर मला असं वाटतं याच्यात इतक्या छोट्या ह्याच्यात आपल्याला ते सांगता येणार नाही काय एक्झॅक्टली जिओ पॉलिटिक्समध्ये होईल पुढे भविष्यात. कारण हे सगळं अनिश्चिततांचा खेळ आहे. पण भारत आणि अमेरिकेचे संबंध दृढ होतील आणि व्हावे लागतील. ते दोन्ही देशाच्या दृष्टीने चांगलं आहे. कारण ह्या दोन्ही लोकशाही ला प्रमोट करणारे देश आहेत. मला असं वाटतं ह्या दोघांना एकत्र यावं लागेल भविष्यात आणि एक चांगल्या जागतिक परिस्थिती निर्माण करायची असेल तर अमेरिकेला ही गोष्ट चांगली माहिती आहे, की भारत हा सोबत असणं गरजेचं सोबत आहे. असणं गरजेचं आहे आणि भारत ही ब्राईट स्पॉट आहे. सध्या जगभर तुम्ही बघितलं तर साधारण 1.5-2% सगळा युरोप 2% आसपास ग्रोथ आहे. अमेरिकी स्वतःची ग्रोथ सुद्धा 3% खाली आहे. तर 5% पेक्षा 6% पेक्षा जास्त जी-डी-पीचा ग्रोथ असणारे फार कमी देश आहेत. त्यापैकी इंडिया हा टॉपचा देश आहे. त्यामुळे त्यांना इंडियाला ट्रेड पार्टनर म्हणून आणि ओव्हरऑल जागतिक राजकारणामधला पार्टनर म्हणून त्यांना महत्त्व द्यावंच लागेल. आणि मला वाटतं हे टेम्पररी टेन्शन्स संपतील आणि डेफिनेटली याचा पॉझिटिव्ह सुद्धा परिणाम आपल्याला दिसेल. धन्यवाद सर, तुम्ही फार महत्वाच्या विषयावरती अगदी मोजक्या शब्दामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपल्या प्रेक्षकांना समजेल अशा भाषेमध्ये हा सगळा जो गुंतागुंत असते, बऱ्याचदा अर्थशास्त्रीय घडामोडी ज्या असतात त्या पटकन लोकांना समजतील असं होत नाही. पण तुम्ही अतिशय योग्य शब्दामध्ये त्याचं विश्लेषण केलं. वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक खरं तर हा खूप किचकट विषय आहे. पण तरी सुद्धा तो सांगायचा प्रयत्न केलाय. आता आपण अशाच अनेक विषयांवरती वेगवेगळ्या तज्ञांशी बोलत राहणार आहे. तुम्ही फॉर द पीपलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि हा विषय तुम्हाला कसा वाटला त्या संदर्भामध्ये व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.